अरे तुम्ही तर दारू पिऊन मोकळे होऊन जाता, पण कधी विचार केला आपल्या मागे आपल्या घरामध्ये मुलं आहे, आपली पत्नी आहे. जो व्यक्ती दारू पित असेल ना त्याच्या पत्नीकडे सुद्धा फार सन्मानाने लोक बघत नाही, फार सन्मानाचं स्थान मिळत नाही. घरातल्या लोकांची आवाड होती ती गोष्ट वेगळीच. आणि आपण जर कुमार्गाला लागलो, आपले मुलं सुद्धा कुमार्गाला लागल्याशिवाय राहणार. काही लोकांना चांगलं खाणं आवडत नाही. बघा, हत्ती हा शुद्ध शाकाहारी प्राणी आहे आणि वाघ हा शुद्ध मांसाहारी प्राणी आहे. एखाद्या दिवशी जर वाघाला शिकार नाही ना मिळाली, वाघाच्या समोर गवताचा ढिगारा जरी लावून ठेवला, वाघ गवत खात झोपल्या का काय जाग्यात ना, वाघ गवत खात नाही. हत्ती हा शुद्ध शाकाहारी प्राणी. एखाद्या दिवशी जर त्याला गवत नाही ना मिळालं, तो भुकेने मरेल, पण हत्ती मांसाहार करत नाही. सांगताना मला थोडं दुर्दैव वाटतं. वाघ भुकेने मेला तरी गवत खात नाही, हत्ती भुकेने मेला तरी मांस खात नाही. माणसाला मात्र काहीही पुरत नाही, तो काहीही खातो. मला तर वाटतं ज्या दिवशी या जगातले प्राणी संपतील ना, माणसं एकमेकाला फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही. काही खातात आज लोक. एका मुलीचं लग्न झालं बरं का, आणि लग्न झालं मुलीचं, सासरी नांदण्याकरिता गेली. लग्नामध्ये तिच्या आईने तिला बकरी भेट म्हणून दिली. पूर्वी लोकांच्या घरी काय असायच्या? गायी असायच्या, गायी. मुलीचं लग्न झालं तर गायी भेट म्हणून द्यायच्या. आता लोकांकडे गायीच राहिल्या नाही, आता बकऱ्या आहे, बकऱ्या. बकरी भेट म्हणून लग्नात मध्ये दिली आणि तिचा नवरा अस्सल दारोड्या निघाला. रोज त्याचं लक्ष त्या बकरीकडेच असायचं. एक दिवस तुला नाही, एक दिवस तरी नेईलच. एक दिवस दारू पिऊन आला आणि मध्यरात्री टाकलं असं पाठीवर घेऊन गेला रानामध्ये. रात्रभर मित्रांच्या बरोबर पार्टी केली. सकाळी सकाळी उतरल्यावर घरी आला, बघतो तर काय बकरी तिथंच उभी होती. याला वाटतं अजून उतरली की नाही आपली, पण उतरल्याशिवाय घर तर आपल्याला दिसणारच नाही. पत्नीला आवाज दिला, अगं म्हणे काय झालं? ही बकरी इथं कशी? पत्नी म्हणे रोज इथंच असते ती. नाही पण आज इथे घी कशी? पत्नी म्हणायला लागली, ते बकरीचं जाऊ द्या म्हणे, मला सांगा काल रात्री आपल्या घरचं काळं कुट्ट कुत्र पाठीवर टाकून नेलं तरी कुठं तुम्ही? रात्रभर पार्टी कशाची केली? अरे रे रे, काय खातो माणूस? एवढं सुंदर भगवान परमात्म्याने आपल्याकरिता कितीतरी धान्य निर्माण केलंय, वनस्पती निर्माण केल्या, त्या खायचं सोडून जनावर खायला लागले लोक आणि जनावरासारखेच वागायला लागले. तेवढ्यानं बरं आहे जनावरांना बोलता येत नाही, नाहीतर सगळ्यात पहिल्यांदा जनावरांनी महाराज लोकांचीच कॉलर पकडली असती. महाराज असं काय वाईट वागलो आम्ही? भर सभेत तुम्ही आमचा अपमान केला. माणसापेक्षा कधी चांगलंच वागतो आम्ही. दारू पिणारी म्हणतात मी बायको सोडील पण दारू सोडणार. एवढं दारूवर प्रेम आहे लोकांचं. सुरुवातीला माणूस दारूला पितो, एक दिवस असा येते की दारू माणसाला प्यायला. काही लोक फार विचित्र बोलतात. काही लोक म्हणतात दारू मध्ये नशा आहे, नशा. अरे दारू मध्ये काय नशा असेल? दारू मध्ये नशा असती तर बिअर बार मधल्या बाटल्या नसत्या का नासल्या? नशा दारूत नाही, नशा माणसात आहे. घोडभर घेतो, गावभर अंगात आणतो. त्याला मग किती मोठ्या फुटाचा रस्ता असेल ना, तो कमीच पडतो. महाराज इकडून सरळ चालत जातो, तिकडून नागिनचा डान्स करत येतो, लेझिमच खेळत येतो. आणि दारू अशी आहे, याची सवय माणसाला कधी कधी बालपणापासूनच लागते. बाटलीने माणसाचं जीवन संपत गेलं.
मनुष्य जन्माला आला, तोंडाला लागली दुधाची बाटली, थोडा मोठा व्हायला लागला, शाळेत जायला लागला, मग लागली तोंडाला पाण्याची, म्हणत जा, पाण्याची बाटली. थोडा मोठा झाला, कॉलेजमध्ये जायला लागला, आता तोंडाला लागली कोका कोलाची बाटली. पण ती काही त्याला बरी नाही वाटली, म्हणून बियरची बाटली. बियरची बाटली पिऊन याच्या खिशाची तिजोरी आटली, मग अस्सल गावरान देशी दारूची बाटली. पण देशी दारूची बाटली पिऊन याची त्वचा फाटली, याला हॉस्पिटल मध्ये न्यावं लागलं. हॉस्पिटल मध्ये नेल्यानंतर पुन्हा सलाईनची, पण त्या सलाईनच्या बाटलीचा काहीच उपयोग झाला नाही, याने प्राण ज्योतच मिटली. पण याच्या अंगाचा उग्रवास येऊ नये म्हणून पुन्हा अत्तेराची बाटली. शेवटी नेलं याला स्मशानामध्ये. स्मशानामध्ये नेल्यानंतर याच्या अंगावरती लाकडं टाकले, पुन्हा रॉकेलची बाटली. रॉकेलची बाटली टाकून याची चिता पेटली, जीवनाची सगळी हौस मिटली, पण बाटली काही सुटली नाहीच म्हणता. बाटली काही सुटली नाही, ती सुटतच नाही. सुरुवात झाली, शेवटच लावते माणसाचं. म्हणून त्या मार्गाने माणसाने कधी जाऊ नये, त्या वाईट मार्गाने माणसाने जाऊ नये. पण एक तुम्हाला पुन्हा सांगून देते, पण दारू जर कोणी घेत असेल ना, त्याचे 3 फायदे सांगून देते तुम्हाला. फायदा नंबर 1, दारू पिणाऱ्याच्या अंगावर कुत्र भुंकत, कुत्राला माहिती आहे आपल्याही पेक्षा खालचा आहे हा. फायदा नंबर 2, दारू पिणाऱ्याच्या घरात कधीच चोरी होत. चोराला माहिती याला जर पैसे कमी पडले तर घरावरचे टिनं, घरातले भांडे, बायकोचं सोनं काहीही ठेवणार नाही. याच्या घरात जाऊन मिळेल काय आपल्याला. चोरही त्याच्या घरात जायला घाबरतो, त्याच्या घरात चोरी होत नाही. फायदा नंबर 3, दारू पिणाऱ्याला कधीच म्हातारपण येत. तुम्ही म्हणाल हा चांगला फायदा आहे. म्हातारपण येत नाही म्हणजे तरुणपणातच मरतो ना महाराज तो. तरुणपणामध्येच तो मरून जातो. काही लोक 18, 20, 22, 25 वर्षाच्या मुलाला तरुण म्हणतात. तरुण म्हणजे काय? तरुण कोणाला म्हणावं? ज्याला रात्री 4 लोक धरून आणतात त्याला तरुण म्हणता येणार नाही. जो स्वतः तरुण समाजाला तारून नेतो तो आहे सच्चा तरुण, तो आहे खरा तरुण. या दारूने कितीतरी लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे महाराज. अरे तुम्ही तर दारू पिऊन मोकळे होऊन जाता, पण कधी विचार केला आपल्या मागे आपल्या घरामध्ये मुलं आहे, आपली पत्नी आहे. जो व्यक्ती दारू पित असेल ना त्याच्या पत्नीकडे सुद्धा फार सन्मानाने लोक बघत नाही, फार सन्मानाचं स्थान मिळत नाही. घरातल्या लोकांची आवाड होती ती गोष्ट वेगळीच. आणि आपण जर कुमार्गाला लागलो, आपले मुलं सुद्धा कुमार्गाला लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या गोष्टी माणसाने जीवनामध्ये जपल्या पाहिजे. यापासून दूर राहिलं पाहिजे, लांब राहिलं पाहिजे. अशी नशा काय करून उपयोग? रात्री घेतल्याच्या नंतर सकाळी उतरून जाईल. अरे नशा तर अशी केली पाहिजे की एकदा घेतल्यानंतर उतरूच नाही. तुम्ही म्हणाल कोणता ब्रँड आहे ते सांगा आधी. तो ब्रँड आहे हरिनामाचा. एकदा ही हरिनामाची नशा माणसाने घेतली, इथे बसलेल्या कितीतरी लोकांना पाय बसू देत नाही, हे मला 100% माहिती आहे. इथे बसलेल्या कितीतरी लोकांना पायाचा त्रास आहे, तरी तुम्ही कथा कीर्तनामध्ये एवढ्या थंडीमध्ये काय येताय? हो हरि नाम का प्याला, हरे कृष्ण की हाला हाला, हरि नाम का प्याला ऐसी हाला, पी पी करके चला मत वाला, ऐसी हाला पी पी करके चला चले मत वाला. हरि नाम का प्याला प्याला, हरे कृष्ण की हाला,
हरि नाम का प्याला प्याला कृष्ण की हाला, ऐसी हाला पी पी करके चला चले मतवाला, ऐसी हाला पी पी करके चला चले मतवाला। प्याला प्याला हरे कृष्ण की हाला, ऐसी हाला पी पी करके चला चले मतवाला, ऐसी हाला पी पी करके चला चले मतवाला। ज्योत से शुद्ध निकले मन की ज्वाला, दिव्य ज्योत से शुद्ध निकले मन की ज्वाला, हरि नाम का प्याला हरे कृष्ण की हाला, हरि नाम का प्याला हरे कृष्ण की हाला, ऐसी हाला करके चला चले मतवाला, ऐसी हाला करके चला चले मतवाला। कृष्ण की धुन में मन हो और हरे कृष्ण में मन हो, कृष्ण की धुन में मन हो और हरे कृष्ण में मन हो, ऐसे तन मन के मंदिर में कृष्णा लाला, ऐसे तन मन के मंदिर में कृष्णा लाला, हरि नाम का प्याला हरे कृष्ण की हाला, हरि नाम का प्याला हरे कृष्ण की हाला, ऐसी हाला पी करके चला चले मतवाला, ऐसी हाला पी करके चला चले मतवाला। आणि म्हणून या वाम मार्गाने माणसाने कधी जाऊ नये, कारण इथे गेल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण कधीच होणार नाही, उलट नाश होईल आपल्या जीवनाचा, आपल्या परिवाराचा नाश होईल, आपल्या मुलाबाळांची आबाळ होईल। धुंदुकारी या मार्गाला लागला आणि आत्मदेवाने स्वतःच्या डोक्यावरच हात ठेवला आणि रडायला लागले आत्मदेव। एक दिवस रडत होते आत्मदेव, मला पुत्र नाही म्हणून रडत होते, मला पुत्र का नाही देवा म्हणून रडत होते। आजही आत्मदेव रडतायत, देवा असला दुराचारी पुत्र माझ्याच पोटी जन्माला का आला,